मित्रांनो हे बघा दूध काढणं चालू इकडे. बकरीचं पहिल्या बकरीचं चालू आहे का? हे बघा मित्रांनो पहिल्या बकरी दूध काढणं चालू आहे आणि सोबत बच्चे पण पाजून चालू बघू शकतो तुम्ही. बच्चे पाजून दूध काढणं चालू आहे. हे बघा बच्चे पाजून का? बरं हे बघा मित्रांनो बच्चे पाजून दूध काढणं चालू आहे. हे बघा हळू 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 धरून ठेवा. मित्रांनो वरच्या दुधाच्या मोटरी दुधासाठी प्रसिद्ध शेळी. हे बघा 2.5 लिटर हे का? बरोबर नाही काहीतरी एका टायमाला 2 लिटर धरून चला. आत्ता चालू ना तक्व्या अशी मित्रांनो तक्व्यामध्ये गाडी होती चालू आलेली गाडी आहे तरी पण बघा दूध केवढं निघालं तिथं. बच्चे पाजू ना 4 बच्चे पाजले आता चालले. बर हे बघा मित्रांनो जे ते समोर मित्रांनो मी आत्ता आलो इथं बाहेर होतो तिकडून आलो आता जस्ट यांचं दूध काढणं चालू होतं. हे बघा मित्रांनो बघताय शेळीचं दूध व्यवस्थित काढता आलं पाहिजे. काही काही शेळ्या दूध पण चोरता नंतर दूध सोडत असतात. एक बकरीचं एकट्या बकरीचं हा क्या बात हो एक राहिले चला हा ओला सड दिसतो तुम्हाला ओला सड. हे बघा ओला सड तुम्हाला दिसतोय का? जरा मीला बच्चा पाजलेले तुम्ही बघू शकता. आता बघा ही 1 लिटरची कॅटली बच्चे पाजून व्यवस्थित खाली खाली. हे क्या बात आहे. हे बघा मित्रांनो जेव्हा सकाळी गाडी उतरली तेव्हा पण बच्चे पाजले आता पण बच्चे पाजले बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा मित्रांनो नाही काही लिटर भर दूध तिने मित्रांनो काढलेले. आता प्रत्येक शेळी वेगवेगळी असते. आता हिची क्वालिटी वेगळी आहे. पाना सोडला का परत. हे बघा मित्रांनो परत पाना सोडला बघा जसं बोलून ना तुम्हाला मी शेळी दूध चोरते असं हिने परत पाना सोडला. हे बघा क्या बात आहे बघा मित्रांनो बघा तिने पाना सोडला आता बघा बस खाली येईल ते आता मित्रांनो अजून बस बस बस. हे बघा अजून मित्रांनो अजून दूध सोडेल मित्रांनो ती आता बघा हिचं दूध पाजणं चालू आहे. हिला बच्चे पाजणं चालू आहे. हे बघा किती बच्चे पाजले असा करू? 3 पाजले का? हो मित्रांनो हिचं दूध काढलं ना आपण बघा परत कास सोडली बघा तिने. हे बघा परत कास सोडली बघा. काही शेळ्या असतात मित्रांनो अशा चोरतात ते काही असं आहे मित्रांनो. सकाळी परत लागेल मित्रांनो ती दिवसा फिरते म्हणून कमी लागते पण रात्री बसून चांगली वागूळ वगैरे करते. अजून जास्त लागेल सकाळी. अजून 2 दिवस मित्रांनो थकवा निघू द्या अजून जास्त लागेल ती शेळी. आणि जेवढं मित्रांनो ऊन पडेल तेवढी शेळी जास्त पाणी पिते जास्त दुधाला लागते. मित्रांनो परत त्या शेळीचं दूध थोडं काढायला सुरुवात केली. अगोदर त्याच्यामध्ये आता सुरुवात केली बघा. अगोदर दूध होतं तिने थोडा पाना सोडला म्हणल्यावर तिथं दूध परत काढलं. मित्रांनो बच्चे घेतले टोटल 14 गेले का 15 गेले? 14 गेले. कुठलं गाव तुमचं? बरं कसे घेतले आता हे? 5,500 14 पिल्ले 5,500 मित्रांनो 14 पिल्ले घेतलेले आहेत. हे बघा मित्रांनो एकदम टपक्या सौदा झालाय. 2 शब्दामध्ये असा सौदा झालेला आहे. बच्चे बघा बच्ची क्वालिटीचे 5.5 प्रमाणे घेतलेले आहेत. मित्रांनो 19ला मागितले त्यांनी. आता 19ला मागितले बरोबरीने व्हावं अशी इच्छा आहे कारण की बकऱ्या चमकच्या आहेत. हे बघा एक नंबर शेट. आता त्यांनी बी चांगला दाम लावला आहे. तुम्ही लय लांब आहेत अजून जवळ या. वस्तूचे पैसे द्या. हा वस्तूचे पैसे द्या. एकच म्हणतो मी त्यांना. हा माल कोणता तुम्ही बघा ना.
इथे डावी वगैरे कोणती त्यांनी सांगून द्या, मी सोडून देतो लागाल तर. मित्रांनो 19ला मागितलं शेट, 25 वरती आहेत शेड्या बघा. चला चला माल वस्तूचे पैसे द्या, वस्तू आहे ना. मित्रांनो वस्तू एक नंबर आहे. आपली इच्छा ते सौदा व्हायला पाहिजे तो. हे पाह्या, हे बी आहे ना. त्यांना तसं थोडं बोलू देऊ अजून. तिथं मापामध्ये फरक नाही का? बघा मित्रांनो अशी क्वालिटी लांब नाही, फक्त बकऱ्या 15 दिवसाच्या आत बकऱ्या जाणार आहे. बकऱ्या बघा. त्यात आज सकाळी उतरलेले बकऱ्या आहे. शेठ बोला एक शब्द फिरून बोला. सांगितलं मी. 19,500 करा. मारा 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 लय लांबून आलं. मारा. घ्या लांबून घ्या. मारा मारा मारा. अजून मला अजून 20 घेऊन 20 घ्या, पण क्वालिटी पाहिजे फक्त. नाही करा. मित्रांनो तुम्हाला 19,500 घ्यायच्या लागले. का बकऱ्या? या 23,000 रुपये घ्यायच्या का? हो शेठ 2 मिनिटं थांबा थांबा. कुठे 2 मिनिटं दादा. पसंती सोडू शकता तिला. फक्त एवढं माझा मान ठेवा. पटलं तर हो म्हणा शेठ, फक्त सौदा व्हायला पाहिजे. मी बोलत नाही एवढं. 20,000 बरोबर शेड द्या. द्या बरोबर ना. नाही ना. नाही बरोबर द्या. नाही ना. हो द्या द्या बरोबर ना. अरे बरोबर आहे भाऊ, द्या बरोबर ना. लांबून गिराय का मित्रांनो, दिलं 20,000 ने. झालं 20,000 ने. लांबून आले कस्टमर, भाडे शेट भाडं सोडा त्यांना. झालं 20 ने द्या. कुठलं गाव तुमचं आलं? उमरगा तालुका उमरगा तालुका जिल्हा धाराशिव. जिल्हा धाराशिव. बरं तुमचं नाव सांगा. संजीव कुमार पाटील, विशाल कुमार पाटील. बरं मित्रांनो या झाला ते 20,000 ने. किती काढलं त्यांनी? 11 शेडींचा सौदा आहे. 20,000 ने बघा. हे बघा मित्रांनो दूध येऊ नये असं म्हणायचं. ती घ्या ना मग. ही काय करा, ती सोडून द्या. ती बघा. मित्रांनो कसा सौदा जरी झाला ना, तुम्हाला डाऊट आहे ती शेडी सोडून घ्या. तुम्हाला डाऊट असेल ना ती शेडी सोडून घ्या, सौदा जरी झाला असेल तर. कारण की मित्रांनो यांनी जो दाम लावला तो टॉपचा लावला आहे आणि पुऱ्या गाडीचं टॉपचं नाक त्यांनी काढलेलं आहे. म्हणून तुम्ही याच्यातनं खाली जे बी शेड आहेत तुम्ही तुम्हाला ज्या पटल्या त्या बदलवू शकतात. नंतर असं आहे ती शेडी जे पण चालतं ठीक आहे. पैसे माझे मला पाहून नका द्या, फक्त क्वालिटी पाहून पैसे द्या. मित्रांनो शेड्या बघा, शेड्या काढल्यात टॉप क्वालिटी हिला म्हटले जाते. 18 ने पहिल्या टप्प्यात मागितले शेट, आता 26 वरती आहेत. बघू सौदा होऊनच जाईल तो घडून देऊ आपण. शेठ जरा बोलाव जवळ दोनच शब्द झाला पाहिजे. 25 नाही घ्या. आम्ही चुकल्या तर तुम्ही नका चुका. अरे कोण क्वालिटी बघा फक्त, क्वालिटी अंगाची. शेळ्या तुम्हाला कच्च्याने लावल्या आम्ही. बोला दादा बोला. माप पाहून घ्या. कच्चे आहेत ते पण पण कच्च्यावरती सोडून द्या. तुम्हाला निवडायचा चान्स आहे दादा. कसं आहे, आम्हाला बी ते नियोजन ठेवूनच हे करावं लागेल ते. तुम्हाला निवडायचा त्याचा बटले बकऱ्या 10 पार्टी पण काढल्या त्यांनी. ज्यांनी बच्चे घेतले ना 14 त्यांनी 10 पार्टी पण काढल्या. मित्रांनो बघा आता या पाठीना कलर मारणं चालू आहे. या आपण 10 पार्टी दिल्या. 11,000 10 दिल्या मित्रांनो. या हे दादा आहेत, बघून घ्या सड आहेत का काय खाली. बरं उचलून बघायचं. तुला बदलायला चान्स आहे. नाही तुम्हाला बदलायला चान्स आहे. याच्यात मला 1 रुपया नफा नाही. मित्रांनो फक्त जीव वाचला यांचा वाला. बस त्याला सांगून दिलं आपण असं करता. मित्रांनो झाले 11 प्रमाणे. हे बच्चे माझे दिले होते ना, हे तुम्हाला देऊन टाकले मी. ते बच्चे जे राहिले होते यावर चालू होता फोन मध्ये. काय होत नाही. मित्रांनो या बघा अजून 5 चालल्या शेड्या. तुम्ही बघू शकता एकदम जवानीच्या शेड्या आहेत. शिंगडी वगैरे बघा एकदम कवडी शिंगडी आहे. छोटी शिंगडी बघायला भेटेल तुम्हाला. बघा खाली गड्डे बघा. बघू द्या संदीप भाऊ. बघा ना गड्डे. हे बघा पुरा 90 माल दिलाय. हो बरोबर. बरोबर बघा कुठले हो? लासलगाव. कशा घेतल्या? त्या 18.5. 18.5 ने. बरं मित्रांनो लासलगाव चालले आहे. 18.5 ने घेतले. इथून किती पावर आपला मोरे लासलगाव? 100 किलोमीटर. किती भाडं घेतलं? 3,000 रुपये. 3,000 रुपये. चालतं ठीक आहे. मित्रांनो ही गाडी इथलीच गाडी आहे. सागर आता तुमच्या गावची बनवलं.
गाडी बी टाकायची घ्या मित्रांनो एकदम जेन्युइन व्यवहार असतो, कुठल्याही पद्धतीची फसवणूक वगैरे होत नाही. तुम्ही कितीही कॅश घेऊन या, कितीही काही असलं गाडी वगैरे तुम्हाला लावून दिली जाते. फक्त ज्याच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याला येऊन भेटा, मध्ये कोणालाही भेटू नका. कुठले माऊली? नटात खुर्द तालुका जामनेर. जामनेर तालुका. कितीला घेतल्या शेळ्या? मधुकर पाटील. शेळ्या कितीला घेतल्या? थोडे झाला जोडा 48,000ला जोडा. शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला? पसंत आहे आपल्याला, चांगला आहे. यांनी 75 शेळींमधून 2 शेळ्या काढल्या आहे. काही नाही लाबाडीने काही नाही. दोघी 48ला जोडा दिला. त्यांच्या मनासारख्या शेळ्या भेटल्या त्यांना. हा मित्रांनो, आता बघा इथं एक सळ पूर्ण पाजलंय बघून घ्या. एक सळ पूर्ण पाजलंय बघून घ्या. हा सागर पाजू का तुम्हाला 3 बच्चे पाजले म्हणे, तर इथे एका सळाला 3 बच्चे पूर्ण पाजले. आता एका सळाने नेमकं काय निघतं हे बघा. हे बघा आता एका सळा हा लिटरची बादली. हा काय बात. मित्रांनो डायरेक्ट लाईव्ह बऱ्याच दिवसापासून तुमच्या कमेंट जागेल दूध दाखवा दूध दाखवा. हे बघा हे बघा हे पाय मारा ती पाय मारा. मित्रांनो आज यांचा इथं पहिला दिवस आहे. तिकडे दूध काढणारे वेगळे माणसं असतात, इकडे वेगळे माणसं असतात. तर हात कधी कधी शेळ्या हात वळखतात, त्याच्यामुळे दूध चोरत असतात शेळ्या. बघा तरी एकच हे बघा एक तानाचं एका साडाचं दूध आहे मित्रांनो. बघा मित्रांनो बघा आता ही दावण बांधलेली आहे. सगळे दावण ही गाबणींची दावण बांधलेली आहे. मोठं माप आहे गाबणींचं. याच्यात काही तोलाडच्या काही कच्च्या तुम्हाला बघायला भेटतील. जी असेल ती तुम्हाला समोर दाखवतो. फक्त क्वालिटी बघा तुम्ही, माप बघा, अंगावर ताकद बघा, शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा, सगळ्या गोष्टी मित्रांनो. ही जी क्वालिटी तुम्हाला ही क्वालिटी बघा, एक नंबर क्वालिटी फक्त तुम्हाला इथे घ्यायला भेटेल. ही बघा क्वालिटी, जबरदस्त क्वालिटी बघा. हे बघा. तर चला बघा माप बघा मित्रांनो, माप कसे बघा, अंगावरती ताकते बघा मित्रांनो. चालू गाडीचा माल आहे तरी पण बघा केवढा खतरनाक पावर करतो शेड्या बघा. संदीप भाऊ नमस्कार. नमस्कार. किती होते आपल्याकडे आज? आपल्याकडे टोटल माल 105 होता. 105 होता. 105. बरं 105 पैकी आज किती दिल्या मग आपण? आज आपण शेळ्या 30 शिकले. 30 शिकल्या का? 20 शेळ्या आणि 10 पाटी. 10 पाटी, 10 लागवडच्या पाटी. 10 लागवडच्या पाट्या. शेड्या आपण कशा कशा दिल्या अगोदर? त्या एका 11चा तुम्ही सकाळी 3चा सौदा केलाय बरोबर. मी येण्या अगोदर. पहिले एका जणाला 3 दिल्या. हां हो. एकाला परत 5 दिल्या. हां 5 एकाला दिल्या आपण 11 शेळ्या. हां 11 आणि एकाला 1 दिली. रांजणगावला नाही घेतले. आणि 10 पाटी लागवड. 10 पाटी लागवडीच्या आणि 15 चारा खाते बच्चे पण दिले. हो. बरोबर. तर आता आपल्याकडे अशी क्वालिटी अजून आहे मित्रांनो. बघा क्वालिटी एक नंबर आहे. बाकी जो वरचा दामची क्वालिटी असते कावं सुटून जाते. बऱ्याच लोकांचा दाम पुरत नाही, बाकी त्यांचा बजेट नसतो. हा अजून बघा असं आपल्याकडे 75 शेळ्या. किती? 75 आहे. 75 आहे. 75 मध्ये काय झालं? 60 शेळ्या गाबणी अजून पण. 60 शेळ्या गाबण्याचा 75 मधून. हा परफेक्ट 60 शेळ्या गाबणी. बरं चला बघू. हे बघा मित्रांनो, आता एक काम करा, मला डायरेक्ट तुम्ही सोडून फिरून आणि काच दाखवा डायरेक्ट. हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक एक शेळी व्यवस्थित सोडून दाखवतो. ही बघा शेळी बघा, हे माप, ही क्वालिटी फक्त तुम्हाला इथं बघायला भेटेल मित्रांनो. क्वालिटी बघा. हां ही बघा. चालेल जाऊ दे मित्रांनो. अंधारा पडलेलं आहे तुम्ही बघू शकता, लाईट लागलेलं आहे.
तर म्हणून लवकर लवकर कव्हर करायचा प्रयत्न, दुसरं काही नाही. ही बघा अजून बघा ही चमक क्वालिटी. तर मित्रांनो टोटल 75 शेळी आज पण आहे याच्यात. जवळपास 60 शेळी गाभली ना. हो 60 शेळ्या गाभण. बरोबर. हे बघा माप असे पूर्ण कमरे डायरेक्ट छातीपर्यंत माप लागतंय. बरोबर. हो बघा गड्डे आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ही पण बघा शेळी बघा, पॉवरफुल शेळी. बघा मित्रांनो इथं या थोड्या कच्च्या शेळ्या फक्त पॉवरफुल शेळ्या बांधल्या होत्या, बाकी तोलावरच्या पण आहेत. अजून बाकी हो बघा कशा. हो हे बघा माप केवढं माप आहे मित्रांनो. मी तुम्हाला नेहमी सांगतो शेळीचं माप घेताना कच्चं राहिलं चालेल किंवा तुम्ही खाटे जरी घेतला तरी चालेल, फक्त माप घेताना उंच पूर्ण लांब लचक माप घ्या. कारण की मित्रांनो ती शेळी खाटी जरी असेल किंवा कच्ची जरी असेल तर ती तुमच्याकडे 4-5 महिन्यामध्ये ती तोलावर येऊन जाईल किंवा जनून जाईल मित्रांनो. पण ते माप पुन्हा येत नाही. आणि मित्रांनो कच्ची शेळीचा दाम किंवा खाटी शेळीचा दाम हा तोलावरच्या शेळीपेक्षा कमी असतो, म्हणून मी तुम्हाला ती शेळी रेफर करतो. हे बघा माप कसं आहे. हे बघा आपल्याकडे एकच आकार, कस्टमर आल्यानंतर वापस जायचा विषय नाही. बरोबर. कस्टमर नाराज व्हायला नको. बरोबर. त्या हिशोबाने मला पण द्यायचा. बरोबर. असा विषय. हे बघा हे बघा शेळी. चालू आलेला माल आहे का तुझा? हो ना, चालू आलेला माल आहे मित्रांनो. अजून 2 दिवस तुम्ही बघा, 2 दिवसात माल 1 नंबर दिसेल. म्हणून जर कोणाला खरेदी करायचं असेल ही क्वालिटी तर तुम्ही आताच संपर्क. हा ना, आज व्यवस्थित चरल्या बी ना, थकव्यामध्ये होत्या, बसा काम बसत होते. हे बघा पहिल्या वेचामध्ये. बरोबर. हे पण बघा मित्रांनो. यावेळेस जो माल आला ना आपण हां पूर्ण गोटफार्मच्या म्हणजे हां गोटफार्म आलेला एकदम असा पूर्ण असा माल आहे. बरोबर. कसं काय माहिती का, पूर्ण पहिल्या दुसऱ्या वेचाचा माल आहे. हां का. बस कर शकतो तुम्हाला एकही नाही पाहायला भेटत. बरोबर. कलर मध्ये. बरं. हे काळ्या रेवड्या कलर मध्ये बघा मित्रांनो. हे रेवड्या कलर मध्ये बघा. हो ही बघा एक कलर मध्ये अजून कच्ची शेळी अजून दातच करते एखाद्याला. मित्रांनो हिचा कलर तर सांगितलं, ही शेळी पण जवानीचीच आहे. ही बघा तिचा कलर तोंडावरती भुरा आहे. ही पण बघा. बरोबर. हे बघा आता दादा, ही बघा क्वालिटी. पूर्ण साईड शेंगडी मित्रांनो खालवर संपूर्ण शेळ्या तुम्हाला दाखवल्या जात आहेत. या बघा. ही बघा क्वालिटी. आपली गाडी किती वाजता उतरली होती? आपली गाडी सकाळी आली दादा. सकाळी तरी सकाळी 6 वाजता. बरं. मित्रांनो तसं सकाळी असल्या कारणाने माझं याची थोडं जमलं नाही, कारण की माझ्या गावाजवळ ते जवळपास 4 वाजता होते. हे बघा मध्ये गाडी थोडी थांबवली, कारण की दिवसा शेळी उतरवणं गरजेचं होतं, कारण कस्टमर देखील होतं म्हणून. हां बांधा बांधा दिसेल असं फक्त लवकर लवकर बांधा, कारण की मित्रांनो लाईट लागले. मित्रांनो बघा या थोड्या आता अंधार पडलं. तोलाळच्या तुम्हाला शेळ्या दाखवतो, त्या कच्च्या होत्या, त्या तुम्हाला तोलाळची दाखवतो बघा. हे बघा दुसऱ्या होत्या मध्ये मित्रांनो पूर्ण पहिल्या दुसऱ्या वेचाचा माल आहे. हो हे बघा इथे पाटच आहे. हे पाट आहे. हे असेल तिसऱ्यामध्ये बघा. हे बघा ही मांडीवरची. हो हो बरोबर. हे बघा. हो हे बघा मित्रांनो तोलावरचं माल काढा बारलं बघा. हे दोन आहेत ना अशी शेळ्या. हो दोन आहेत. त्याला बघा भावलं कसं भावलं मित्रांनो एकदम. हे बघा हाका दादा. हे पण बघा. हे बघा पूर्ण 90 माल आहे. हो हो हे बघा
क्या बात आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात किती असतील आता या हे आपण 30ची पट्टी बांधली आता. 30ची पट्टी बांधली पहिले 30 आणि 30 का? असं साडेबकरा अशा गाबणी. बरं. हो. तर कसं काय असतील किमती वगैरे आता यांच्यावाल्या? किंमत आहे 17,000 पासून आहे, मग 18, 19, 20 पर्यंत. 18, 19, 20 पर्यंत जशी क्वालिटी घेतली तशी. समक्ष क्वालिटी बघितल्यावर किंमत होती. बरं हो. कमी जास्त होऊन देणार आल्यावर. होऊन जाईल ना. चालेल ठीक आहे मित्रांनो, भरपूर शेळ्या आहेत बघू शकता तुम्ही इकडं. कधीही या तुम्ही. अजून एक गाडीची खरेदी चालू आहे तिकडे. आपल्याकडे कस्टमरचा विचार करूनच डायरेक्ट किंमत आहे, काही विषय नाही. हो कमी जास्त होतो होऊन जाईल. असं. हा. बरोबर मित्रांनो, अजून एक गाडीची खरेदी चालू आहे तिकडे. अजून हा माल आहे, लवकरात लवकर खरेदी करा. टॉप क्वालिटी शेळ्या. हे बघा बघा मित्रांनो, मी शेळींची क्वालिटी सोडून दाखवतो तुम्हाला मी. आता रात्रीचा टाईम आहे, बरं अंधार पडलं पण ठीक आहे, तरी टॅक्स चालू आहे. पहिला दुसरा नवाडा माल